तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांची भेट घेतली। आताची महत्त्वाची बातमी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। काल शरद पवार यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली होती आणि आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे पंतप्रधानांच्या भेटीला हा फोटो सध्या समोर आलेला आहे। पंतप्रधान मोदींसोबत त्यांनी भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर या भेटीमध्ये चर्चा झाली की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र भेटीचा हा फोटो जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। पेपरफुटीवर जे आंदोलन सध्या सुरू आहे, दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे। त्यानंतर गेल्या 3 दिवसात जे काय घडतंय त्या सगळ्याची दखल सरकार घेतंय का, या सगळ्या संदर्भात शरद पवार आणि मोदींमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। सध्या भेटीचा हा फोटो समोर आलेला आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। प्रमोद, आपण पाहतोय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोदींची भेट घेतली। जे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे त्या संदर्भात ही भेट आहे का, की अजून कोणतं कारण आहे, काय सांगाल? नाही, आता जी माहिती मिळते उंचाईच्या माहितीनुसार ही भेट जी आहे ती काही कामांसंदर्भात घेतलेली आहे अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। अद्यापर्यंत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाहीये, पण पंतप्रधान कार्यालयाकडनं मात्र या सगळ्या भेटीचे फोटो जे आहेत ते आता समोर दिले गेलेले आहेत। आपण फोटोच्या माध्यमातून बघू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करताना शरद पवार यांच्या हातामध्ये काही एक फाईल दिसते, काही कागद त्यांच्या हातामध्ये दिसतात आणि त्यांना एक कागद पंतप्रधानांना दिल्याचं दिसतंय। याचा सगळ्याचा अर्थ जर घ्यायला गेलं तर काही मागण्या किंवा काही निवेदन त्यांनी पंतप्रधान यांच्याकडे केलं असावं असं या सगळ्यातनं दिसून येतंय। नेमकं भेट कशा संदर्भात आहे, कुठल्या मुद्द्यांवरती ही भेट झाली गेली हे जरी अद्यापर्यंत स्पष्ट झालं नसलं तरी काल शरद पवार यांनी जंतर मंतर या ठिकाणी येऊन अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खरं भेट घेतली होती। या सगळ्या आंदोलनकाऱ्यांची किंवा मोर्चाकाऱ्यांची काही मागण्या होत्या, त्या सगळ्या मागण्या अभिजित दिपके यांनी शरद पवार यांच्या समोर मांडलेल्या होत्या आणि पवार यांनीही या सगळ्या मागण्या ऐकून घेतलेल्या होत्या। त्यानंतर आज झालेली ही भेट वृषाली अत्यंत महत्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। स्वतः नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा हात पकडून त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये आणण्यात आपल्याला बघायला मिळते। म्हणजे जे 3 ते 4 फोटो त्यांच्याकडे दिले गेलेले आहेत त्यामध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत सुप्रिया सुळे देखील बसल्याचं बघायला मिळतंय। काय नेमकी चर्चा झाली हे येत्या काही काळामध्ये स्पष्ट होईल, मात्र या दोन्ही प्रमुखांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट ही आजच्या वेळेला महत्वाची आहे किंवा महत्वाची दिसते असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। नक्कीच प्रमोद, किती वेळ झालेला ही भेट सुरू आहे? वृषाली भेट काही वेळापूर्वी पार पडलेली आहे। भेट पार पडल्याच्या नंतर ते फोटो जे आहेत ते पंतप्रधान कार्यालयाकडनं समोर आलेले आहेत। किती मिनिटांची ही भेट झाली, नेमक्या भेटीमध्ये चर्चा काय होती, कुठले मुद्दे त्यांच्याकडनं दिले गेलेले आहेत याबाबत अधिकृत पद्धतीने माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडनं अद्यापर्यंत दिली गेलेली नाहीये किंवा पंतप्रधान कार्यालयाकडनंही त्याबाबत स्पष्टता दिली गेलेली नाही। फक्त पंतप्रधान कार्यालयाने एवढंच म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार सोबतच लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या आवारामध्ये संसदेच्या संसदेतील पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये ही भेट घेतली आहे अशा पद्धतीची माहिती फक्त पंतप्रधान कार्यालयाकडून दिली गेलेली आहे। चर्चेचा तपशील मात्र अद्यापर्यंत गुंतस्थित आहे। काही राजकीय विषयांवरती चर्चा झाली का, महाराष्ट्रातील काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली का, जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने काही चर्चा झाली का, किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने मागच्या काही काळापासून सातत्याने ज्या घडामोडी घडतायत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काही चर्चा झाली का याबाबत मात्र कुठली स्पष्टता अद्यापर्यंत भेटीच्या अनुषंगाने किंवा तपशील भेटीच्या अनुषंगाने अद्यापर्यंत समोर आलेला नाहीये। विशाली, नक्कीच धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर हे फोटो आपण पाहतोय शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट झाल्याचे। शरद पवार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केलेली आहे। या भेटीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये, मात्र दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला अतिशय महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे। ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी होती हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे। कालच शरद पवार यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली होती, पाठिंबा दर्शवला होता आणि आज शरद पवार हे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेत। संसद परिसरातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झालेली आहे। ही भेट पार पडलेली आहे, अगदी काही वेळापूर्वी ही भेट झालेली आहे। मात्र या भेटीत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केलेली आहे। काही कागद घेऊन ते पंतप्रधानांना भेटण्यासाठी गेले होते। नेमकी ही काय चर्चा होती याचा तपशील थोड्या वेळात समोर येणारच आहे, मात्र या भेटीचे फोटोज जे आहेत ते सध्या समोर आलेत। अगदी आपुलकीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांना आपल्या कार्यालयात घेऊन येतानाचे हे फोटोज आहेत। शरद पवार सुप्रिया सुळे या पंतप्रधान मोदी यांच्या
भेटीसाठी गेलेले आहेत। अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। जंतर मंतरवर सध्या जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात ही भेट होती का, त्या संदर्भात या भेटीत चर्चा झाली का, हे देखील अगदी थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जी मागणी जी आहे ती जोर लावून धरली गेलेली आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का, हे देखील याची शक्यता वर्तवण्यात येते। विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली त्या संदर्भात संपूर्ण देशातून जो रोष व्यक्त होतोय त्या सगळ्या गोष्टींवर काही चर्चा झाली आहे का, हे देखील अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। नेमकी ही भेट कशासाठी होती याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र शरद पवार आणि पंतप्रधान मोदी, भारताच्या राजकारणातले हे दोन मोठे नेते यांची भेट झालेली आहे। सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या। मात्र काही पेपर शरद पवार यांनी पंतप्रधानांना दाखवलेले आहेत। सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा पवारांनी मोदींकडे मांडला। सूत्रांमार्फत ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। या भेटीचं कारण सूत्रांमार्फत समोर आलेले आहे। कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातला मुद्दा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे मांडल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। कालच शरद पवार यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली होती आणि आज पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत आणि कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे तोच मुद्दा पवारांनी मोदींकडे मांडला, सर्व माहिती दिली, अशी ही माहिती सूत्रांमार्फत समोर आलेली आहे। संसदेतील पंतप्रधान मोदींच्या कार्यालयात ही भेट झालेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक पार पडलेली आहे आणि पेपर फुटी संदर्भात काय उपाययोजना करता येईल यावर या बैठकीत, या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा मुद्दा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे मांडलेला आहे। पेपरफुटी झाली त्या संदर्भात आपल्याला काय उपाययोजना करता येईल या संदर्भात शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही भेट सूत्रांमार्फत माहिती समोर आलेली आहे। दिल्लीत खलबतं सध्या सुरू आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे हे थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि सूत्रांमार्फत जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार पेपर फुटी संदर्भात काय उपाययोजना करता येईल यावर या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। काल पवार आणि सुळेंकडून जंतर मंतरवर आंदोलकांची भेट घेण्यात आलेली आहे, दिपकेंची भेट घेण्यात आलेली आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी गेलेले आहेत। ही भेट पार पडलेली आहे। मात्र शरद पवार आणि मोदींमध्ये चर्चा झालेली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। जंतर मंतरवर सध्या जे आंदोलन सुरू आहे, पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांचा जो आक्रोश झालेला आहे, विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झालेले आहे, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। पेपर फुटी संदर्भात आपण काय उपाययोजना करू शकतो या मुद्द्यावर देखील शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती सध्या सूत्रांमार्फत समोर आलेली आहे। जे आंदोलन गेल्या महिनाभरापासून जंतर मंतरवर सुरू आहे त्या संदर्भात देखील पंतप्रधान मोदींसोबत शरद पवार यांनी चर्चा केलेली आहे, अशी माहिती सूत्रांमार्फत समोर आलेली आहे। एकीकडे हॉस्पिटलमध्ये सोनम वांगचूक यांचं देखील उपोषण सुरू आहे। ORS घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। औषधं घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्यांनी देखील विद्यार्थ्यांना जी मारहाण केली त्याचा निषेध करण्यासाठी आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपके यांच्या अध्यक्षतेखाली देखील आंदोलन जे आहे ते सुरू आहे। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यानंतर राहुल गांधी यांनी देखील काल आंदोलन केलेलं आहे, धरणं आंदोलन केलेलं आहे। अनेक घडामोडी दिल्लीत घडतायत। दिल्लीत खलबतं सध्या सुरू असलेली आपण पाहतोय। यामध्ये शरद पवार आणि